गणेश गाडे, वय अवघं 20 वर्ष. शेतकरी आईवडिलांची रोजची परवड आणि जगण्याची रोजची धडपड याला कंटाळून या तरुणानं 8 जानेवारीला स्वतःच्या शेतातल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या नावावर एकरभर जमीन आहे, मात्र दुष्काळानं गेली 3 वर्ष काही पिकलंच नाही. बाहेर मजुरी करून उदरनिर्वाह सुरू होता. परिस्थितीमुळे शिक्षणही सुटलं होतं. मजुरीच्या पैशातून गणेशनं शेतात 4 बोअर घेतले, पण त्याला पाणी काही लागलं नाही. अखेर कीर्तन करणारा, लोकांना 4 शब्द समजुतीचे सांगणारा गणेश स्वतःच खचला आणि त्यानं मृत्यूला कवटाळलं. पाणी नसल्यामुळे अवस्था अवघड आहे पाण्याची. 2-4 वर्षापासून उत्पन्न नाही. थोडा पाऊस झाला तेवढंच पेरायचं, तेच उपटून घ्यायचं, त्याला काही येत नाही. परत दुसरं पेरलं त्याला काही येत नाही. माझ्या मुलांना केलं, पण बाकीच्या मुलांनी करू नये. आईबापाचा विचार करावा, त्यांचा संबळ करावा. नियतीनं घात केला, पण नशिबाचा फेरा इथंच संपला नाही. गणेशच्या मृत्यूनंतर सुरू झाला सरकारी छळ. शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनानं अहवाल तयार केला. त्यात कुटुंबियांच्या नावावर जमीनच नसल्याचं दाखवण्यात आलं. एवढं कमी म्हणून की काय, बँकेचं कर्ज आहे का या तक्त्यात थेट कर्जच नाही असं नमूद करण्यात आलंय. तलाठ्यानं दाखला देऊनही तहसीलदारानं त्याला केराची टोपली दाखवली. त्यामुळं हे कुटुंब सरकारी मदतीला पात्र नसल्याचा शेरा मारण्यात आला. तहसीलदारांनी 48 तासात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट द्यायची साधी तसदीही घेतली नाही. शेतकऱ्याला मदत मिळावा म्हणून आपण तहसीलदारांकडे जातो, तर अनेक वेळेस तहसीलदार आज येऊ म्हणतात, उद्या येऊ म्हणतात. कधी म्हणतात गाडी नादुरुस्त आहे, आमची गाडी अंडर रिपेअर आहे आणि गाडी दुरुस्त झाल्यावर येऊ. आता वास्तविक पाहता हे घटना घडून 10 दिवस उलटूनसुद्धा तहसीलदारांना वेळ मिळाला नाही. वाईट वाटतं ना. तत्काळ त्याला जर मदत दिली असती आणि मॅडम येऊन त्याचं थोडंसं सांत्वन केलं असतं तर बरं झालं असतं. 2006च्या शासन निर्णयानुसार शेतकरी कुटुंबातल्या कुणाच्याही नावे कर्ज असलं आणि कुटुंबातल्या सदस्यांना आत्महत्या केल्यास त्याला मदत देण्यात यावी असा उल्लेख आहे. पण या GR बाबत विचारल्यावर तहसीलदार वंदना निकुंभ यांनी थातूरमातूर उत्तर देत त्यावर बोलणं टाळलं. गेल्या 4 वर्षात मराठवाड्यात 1100 आत्महत्या झाल्यात, तर या वर्षात पहिल्या 2 महिन्यात आकडा 100वर गेलाय. त्यात दुष्काळी भागातले अधिकारी असं वागत असतील तर सरकारनं कितीही घोषणा केल्या तरी परिस्थिती बदलणार नाही, हेच सत्य म्हणावं लागेल. शेतकरी आत्महत्येसारखा गंभीर विषय आहे, मात्र वैजापूरच्या तहसीलदारांना याबाबत बोलण्यास वेळ नाही. त्या आपल्या प्रशासनिक कामातच बिझी आहे. जर आत्महत्यांबाबत ही मानसिकता असेल तर खरंच या दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या थांबतील का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, वैजापूर, औरंगाबाद. दुष्काळग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांच्या तरुण मुलांचं खच्चीकरण का होतंय, हे आता आत्महत्या करतायत का, याच विषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात 20 वर्षीय गणेश गाडे या शेतकऱ्याच्या मुलानं आत्महत्या केली. त्याच्या वडिलांवर कर्ज होतं. गेल्या 3 वर्षाचा दुष्काळ होता. शेतात काही पिकलं नाही. मजुरी करत होते, मात्र त्यातनंही भागत नव्हतं. म्हणून हा मुलगा खचला आणि आत्महत्या केली. परिस्थिती गंभीर, मान्य, मात्र खरंच आत्महत्या हा यावरचा उपाय आहे का? गावात काही तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया आपण, काय गावात चालतंय, काय त्यांच्या मनात चाललंय, काय एकूण परिस्थिती आहे. गेली 2-3 वर्ष दुष्काळ आहे, बरोबर? या सर्व परिस्थितीमध्ये मला एक सांग, काय चालू आहे आता शेतात, काय चालतंय, काय आर्थिक परिस्थिती आहे? शेतात आता काय पाणी नाही, काही नाही. बरं. कपाशी लावली जवळपास 10 एकर, 3 क्विंटल निघले. बी फेटायला महाग झाले. मग आता शेतात आता काय गेली, पाणी नाही. आता घरी आपल्या स्वतःच पाणी, जनावराला पाणी नाही, काही नाही. शेतकरी 10ची अवस्था झाली. आमचे 10 एकर कपाशी होती सर, फक्त 2 क्विंटल झाली. आणि अशा परिस्थितीत आज खर्च सुद्धा सुटाना आमचा. नांगरट सुद्धा आता नांगरट करायची अशी पंचायत पडलेली आहे सर. आता काय करावं काय नाही. शिक्षणाचंही काही असेल ना, काही सुरू की नाही? सगळं पैशाअभावी सगळंच बंद आहे. शिक्षणाचा विषय सोडून द्या सर. आमचं पोट भरायचे आज पंचायत पडलेली, तेव्हा शिक्षणाचा विषयच नाही काही. पोरं आज असे जिकडे तिकडे हिंडते, फी भरायला सुद्धा पैसे नाही सर. आज आता जी ही सगळी परिस्थिती आहे वाईट आहे, मग यात उपाय तर आपल्याला शोधावा लागेल ना. हो, आपल्याला उपाय शोधून सरकारनं काहीतरी उपाय करायला पाहिजे. यावरती सरकारनं शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे.
आणि काहीतरी शेतीसाठी सवलती द्यायला पाहिजे. त्याने शेतकऱ्याची प्रगती होईल. हे सगळं आपण मान्य करूया, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं आत्महत्या करणं हा एकच उपाय आहे? नाही, आत्महत्या करायलाच नाही पाहिजे. पण आज म्हणजे शेतीपुढचं प्रमुख जे समस्या आहे ते आर्थिक दृष्ट्या मागासले पण आहे आणि त्यासाठी सरकारनं काहीतरी धोरणं हाती घेणं गरजेचं आहे. असं झालेलं आहे 2-3 वर्षापासून पाऊस लगेच नसल्यामुळे ना कर्ज पाणी डोक्यावरून फिरलेले, त्याच्यामुळं लोकांकडून उसने घेतलेले ते कसे द्यावं त्यांना समजत नाही. मग डोक्यात काही विचार येतोच ना. वेळीच या मानसिकतेला आवर घालण्यासाठी सरकारनं पावलं उचलले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची निश्चितच मोठी शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.